लेक्चर नंबर 14 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. बोला. ह्या 18 आहेत आणि याच्यानंतर एमसीक्यूच्या काही आहेत. ठीक आहे, त्या ऍड करायच्या बाकी आहेत अजून. आवाज करू नका, चॅप्टर खतम करा लागते आज, है ना. एक दिवस लेट जायचं घरी, काही फरक नाही पडत. घरही तेच, घरातले लोक बी तेच, है ना. काही घरातले लोकही बदलून नाहीत राहिले, घर बी बदलून नाही राहिलं, रोज घरीच जा लागते, आहे की नाही. आवाज करू नका, शांतता. नेक्स्ट टॉपिक आहे ऍक्टिनॉइड्स. जेवढे शांत बसाल तेवढ्या लवकर टॉपिक कंप्लीट होईल, है ना. टॉपिक कंप्लीट झाला लवकर घरी जासाल. भारती टेन्शन आलं काय. ऍक्टिनॉइड्स. आता ऍक्टिनॉइड्स कशाला म्हणतो आपण. पिरियडिक टेबलच्या बॉटम मध्ये सेपरेटली एफ ब्लॉक ठेवलेला आहे. एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज आहेत आणि त्या 2 सिरीज पैकी जे सेकंड सिरीज आहे त्याला सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणतो आपण. म्हणजे ऍक्टिनॉइड्स कुठं आहेत. सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणजे ऍक्टिनॉइड्स. आता हे सुरू कुठं होतात आणि एंड कुठं होतात. तर हे सुरू होतात एसीच्या नंतरचे. एसीचा ऍटॉमिक नंबर किती आहे 89. याच्या नंतरचे 14 एलिमेंट. याच्या नंतरचे 14 एलिमेंट म्हणजे थोरियम. थोरियम 90 पासून, थोरियम 90 पासून लॉरेन्शियम 103 पर्यंत. थोरियम 90 पासून लॉरेन्शियम 103 पर्यंत यांना आपण ऍक्टिनॉइड्स म्हणतो. म्हणजे द सिरीज ऑफ एलिमेंट फ्रॉम थोरियम 90 टू लॉरेन्शियम 103 in which 5 f orbitals are progressively filled. म्हणजे याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं जाणार आहे. कुठं जाणार आहे शेवटचा इलेक्ट्रॉन 5 f ऑर्बिटल मध्ये. शेवटचा इलेक्ट्रॉन एफ मध्ये चालला म्हणून तर हे एफ ब्लॉकचे आहेत. शेवटचा इलेक्ट्रॉन एफ मध्ये चालला म्हणून हे एफ ब्लॉकचे आहेत. ठीक आहे. नंतर आता ऍक्टिनॉइड्स बिगिन्स कुठं होतात थोरियम वर. हे 72 झालं रे. हे किती पाहिजे, किती पाहिजे 90. प्रिंट मिस्टेक जमलं नाही ते. किती पाहिजे हा. थोरियम 90 पासून, थोरियम 90 पासून कुठपर्यंत लॉरेन्शियम 103 पर्यंत. आणि मोस्ट ऑफ दीज एलिमेंट आर नॉट फाउंड इन नेचर, है ना. यातले खूप सारे असे एलिमेंट आहेत जे नेचर मध्ये सापडत नाही. दे आर ऑल रेडिओ ऍक्टिव्ह अँड मॅनमेड. मॅनमेड आहेत, आर्टिफिशियल म्हणजेच काय लॅब मध्ये बनवल्या गेले, है ना. लॅब मध्ये बनवल्या गेले युरेनियमच्या नंतरचे. ठीक आहे. तर ते लॅब मध्ये बनवल्या गेले, ते नेचर मध्ये सापडत नाहीत, मॅनमेड आहेत. आणि ते सगळे कसे आहेत ऑल आर रेडिओ ऍक्टिव्ह. लॅन्थॅनॉइड मध्ये एकच रेडिओ ऍक्टिव्ह होता प्रोमेथियम. याच्यात सगळे रेडिओ ऍक्टिव्ह आहे. आणि त्यांचा जो हाफ लाईफ पिरियड असते, आता हाफ लाईफ पिरियड मी केमिकल कायनेटिक्स मध्ये शिकवेल तुम्हाला, ते आपलं बाकी आहे. तर त्यांचा हाफ लाईफ पिरियड जो आहे थोरियमच्या आयसोटोपचा तो आहे 1.4 10⁹ इयर्स. म्हणजे खूप जास्त आहे, है ना. आणि युरेनियमचा किती आहे. युरेनियमचा 4.5 10⁹ इयर्स. आता 4.5 10⁹ म्हणजे किती रे. किंवा हे पा 1.4 आहे आणि 10⁹ आहे. 1.10 गेला आणि अजून पुढे 8 0. 4 5 6 7 8 किती झालं. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अब्ज. 1 अब्ज 40 कोटी वर्ष एवढा टाइम लागते. हा त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे. म्हणजे युरेनियम कोण आहे तो थोरियम अर्धा संपण्यासाठी जो टाइम लागत असते त्याला म्हणतात हाफ लाईफ. हाफ लाईफ पिरियड काय असते. हाफ लाईफ पिरियड म्हणजे आता ते केमिकल कायनेटिक्सच्या भाषेत जर सांगितलं तर कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध खतम होण्यासाठी जो टाइम लागते तो हाफ लाईफ पिरियड असते. म्हणजे याचं प्रमाण अर्ध संपण्यासाठी किती टाइम लागते इतके वर्ष लागतात. 1 अब्ज 40 कोटी वर्ष, है ना. तर त्याचा हाफ लाईफ पिरियड सो लॉंग, खूप जास्त आहे, दॅट दीज एलिमेंट एक्झिस्ट इन रॉक ऑन अर्थ.
है ना, खडकामध्ये सापडते आपल्याला. युरेनियमचे साठे सापडले असं ऐकलं असेल ना तुम्ही. युरेनियम लय महत्वाचा आहे. कशासाठी? कशासाठी? ॲटम बॉम्ब आहे ना, त्याच्यामध्ये वापरतात ना तो युरेनियम. ठीक आहे, त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. दीज एलिमेंट्स हॅव हाय डेन्सिटी. डेन्सिटी खूप जास्त असते, 15 ते 20 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हाय मेल्टिंग पॉईंट जवळपास 1000 आणि हाय बॉइलिंग पॉईंट जवळपास 3000 डिग्री सेल्सिअस. आणि ऍक्टिनॉइड्स आर, हे महत्वाचं, ऍक्टिनॉइड्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन लॅन्थॅनॉइड. लॅन्थॅनॉइड पेक्षा यांची रिएक्शन करायची इच्छा कमी आहे, लेस रिएक्टिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल दे रिएक्ट विथ हॉट बट नॉट कोल्ड वॉटर. ते हॉट वॉटर सोबत रिएक्शन करतात, कोल्ड वॉटर सोबत करत नाहीत. आणि काय देतात तुम्हाला? हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस. लॅन्थॅनॉइडनं पण हेच दिलं होतं, हायड्रॉक्साईड दिलं होतं. अरे LnOH/3 बनलं होतं ना हायड्रॉक्साईड, तर हे बी बनवतात ACOH/3. पण हे कोल्ड वॉटर सोबत बनवत नाहीत. हे कोणासोबत बनवतात? हॉट वॉटर सोबत, कारण यांची रिएक्टिव्हिटी कमी आहे. ते कोल्ड वॉटर सोबत बनवतात, त्यांची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. ऍक्टिनाइडची रिएक्टिव्हिटी कमी आहे. आता यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मला सांगा. लॅन्थॅनॉइड्स दोघांचं पण मी एक सोबत रिकॉल करतो. लॅन्थॅनॉइड्स आणि दुसरा आहे ऍक्टिनॉइड्स. ऍक्टिनॉइड्स, ठीक आहे. आता मला सांगा लॅन्थॅनॉइडचं माहित आहे तुम्हाला? अरे माहित आहे ना काय? ऍक्टिनाइडचं XC, नंतर 6S, 5D आणि काय होतं 4F, बरोबर का? मग याच्यात आता हा त्याच्या खाली असतात, म्हणजे एक न वाढेल. झेनॉनच्या नंतर कोण असते? रेडॉन. झेनॉनच्या नंतर रेडॉन. 6S च्या नंतर 7S, 5D च्या नंतर 6D, 4F च्या नंतर 5F. आता लॅन्थॅनॉइड मध्ये कॉन्फिगरेशन जेव्हा काढलं होतं तर S मध्ये 2 होते, तसे याच्यात बी S मध्ये किती आहेत? 2, बरोबर का? आणि याच्या F मध्ये काय होते? 1 ते 14. याच्या F मध्ये आहे 0 ते 14. म्हणजे एक जण असा बी आहे ज्याच्या 5F मध्ये 0 असते, थोरियम. असा एक जण असा बी आहे त्याच्या 5F मध्ये 0 असते. ठीक आहे, तर हा झाला 0 ते 14. आणि याच्या D मध्ये किती होता? 0 किंवा 1. आणि याच्या D मध्ये 0 to 2. एक जण असा बी आहे ज्याच्या D मध्ये 2 आहेत. आणि D मध्ये 2 असणारा कोण आहे? थोरियम. कोण आहे? थोरियम. त्याच्या F मध्ये 0 असते आणि D मध्ये 2 असतात, म्हणून हे 0 to 2 आलं आणि 0 to 14 आलं. समजलं? आणि इकडे 7S2. ओके, नेक्स्ट. मग आता हे ते एलिमेंट्स आहेत, हे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता एलिमेंट लक्षात ठेवावं लागतील ना. ठीक आहे, लक्षात ठेवायसाठी ट्रिक. AC म्हणजे 1, TH था है ना, 1 था, टाइगर है ना, हाँ 1 था, पुढे पड़ा, 1 था पड़ा, P है ना. U म्हणजे यू, नपे. नपे, 1 था पड़ा, उनपे. हा पुरानी, पुरानी अमेरिकन, पुरानी अमेरिकन कंपनी है ना, पुरानी अमेरिकन कंपनी. बाकी, बाकी म्हणजे बीके है ना. सीलिंग फॅन, सीलिंग फॅन, सीलिंग फॅन म्हणजे CF. ठीक आहे. इस म्हणजे ES है ना, आइन्स्टाइन नियम है ना, इस. फॅमिली, FM, फॅमिली. इस फॅमिली. मिडल क्लास, MD, मिडल क्लास, MD, मिडल क्लास. नो, लड़की राजी, लड़की, नो लड़की राजी, लड़कीचा L, राजीचा R. ठीक आहे. ट्रिक का है? 1 था पड़ा, उन पे, पुरानी अमेरिकन कंपनी, बाकी सीलिंग फॅन, इस फॅमिली, मिडल क्लास, नो लड़की राजी है ना. हे ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? 1 था पड़ा, उन पे, पुरानी अमेरिकन कंपनी, बाकी सीलिंग फॅन, इस फॅमिली, मिडल क्लास, नो लड़की राजी. राहील लक्षात? 2-4 वेळा म्हणा, प्रॅक्टिस करा, होऊन जाते. ठीक आहे, तर हे सगळे एलिमेंट्स आहेत. तर यातला AC जो आहे तो ऍक्टिनाइड सिरीजचा आहे का? याच्या नंतरचे 14 जे आहेत ते ऍक्टिनाइड सिरीजचे आहेत.
मग तुम्ही याच्यावरून त्यांचे ॲटॉमिक नंबर काढू शकता. आता महत्वाचं, आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे, तर या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आता मला सांगा, जर तुम्ही एसीचं काढलं आणि टीएचचं काढला, आता एसीचा ॲटॉमिक नंबर किती आहे 89, टीएचचा किती आहे 90, टीएचचा किती आहे 90. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी काय सांगितलं मी, सांगा सांगा रे आर्यन. नंतर काय होतं आता 7s 60 आणि 5f, याच्यासाठी पण काय येणार आर्यन, नंतर 7s 5d सॉरी काय आहे 6d आणि काय येणार 5f. आता तुम्हाला हे माहित पाहिजे की थोरियम एकटा असा आहे की ज्याच्या 5f मध्ये किती असतात 0 आणि डी मध्ये किती असतात 2 आणि एस मध्ये किती असतील 2, ते तर असतीलच ना. आणि हा किती आहे 86, 86 2 88 2 90 झालं. तर हा थोरियम लक्षात ठेव जा, थोरियम एकटा असा आहे की ज्याच्या 5f मध्ये किती आहे 0, ऍक्टिनाइड सिरीज मधला. तसा तर एसीच्या बी 0च येणार, कारण एसी तर एफ ब्लॉकचा आहेच नाही, तो तर डी ब्लॉकचा आहे. मग त्याचं काय होईल सांगा, या 7s मध्ये किती असतील, तर 2 असतील ना, आणि हा एफ ब्लॉकचा नाही आहे म्हणजे याच्या एफ मध्ये किती आहे 0 आणि याच्यात किती येणार 1, म्हणजे हा 86 2 88 1 89, म्हणजे 6d मध्ये 2 असणारा एकच आहे कोण थोरियम. 6d मध्ये 1 असणारे कोणकोणते आहेत ते पाठ करावं लागतील ना, जसं आपण 5d मध्ये 1 वाले लाल सिरा गांधीने लुटला, तसं आता 6d मध्ये 1 असणारे पाठ करा लागतात है ना. मग आता 6d मध्ये 1 असणारा पहिले तर हा एसी आहे, अरे झाला का 1. टीएच आहे का नाही आहे ना, टीएच नाही आहे. नंतर कोण आहे पा, हा आहे हा आहे हा आहे, म्हणजे कोणता पडा उनपे है ना, म्हणजे काय इथं हा पीए, पीएच होता ना तो पीए, हा पीए पडा उ नपे, नपे म्हणजे एनपी, एक था पडा उनपे, था नाही आहे टीएच नाही आहे ना, एक पडा उनपे है ना. अजून डी मध्ये 1 असणारा कोण आहे, डी मध्ये 1 असणारा हा आहे, कोण आहे हा सीएम, एक सीएम आहे आणि एक शेवटी कोण आहे लॉरेन्शियम एलआर, म्हणजे एक सीएम आहे आणि एक कोण आहे एलआर, बस एवढे जण आहे ते. एक पडा उन पे सीएम लड़का, असं लक्षात ठेवायचं. एक पडा उन पे सीएम लड़का है ना, एक पडा उन पे सीएम लड़का, एक पडा उन पे सीएम लड़का है ना, अशी ट्रिक लक्षात ठेवा. यांच्या 6d मध्ये किती आहे 1, आणि 6d मध्ये 2 असणारे किती आहेत, 6d मध्ये 2 असणारे एकच जण आहे कोण थोरियम, याच्या 6d मध्ये किती असतात 2. मग आता तुम्हाला कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायला सांगितलं तर काढता येईल ना, अरे आता शिकवत बसायचं काम नाही, तुम्हाला जमते. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण काढू सीएफ चं सिलिंग फॅन. मग पहिले तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित लागेल, काय आहे ॲटॉमिक नंबर, एक था पडा उ नपे है ना, एक था पडा उ नपे, पुरानी अमेरिकन कंपनी बाकी सिलिंग फॅन, म्हणजे इथं आला म्हणजे 89 90 91 92 93 94 95 96 97 98, म्हणजे हा किती येणार 98. आणि आपली ट्रिक काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायची, इथं आर्यन नंतर 7s नंतर 6d आणि नंतर 5f बरोबर. आता सांग काय करसाल, हा झाला 86, 7s मध्ये 2 असतात, हा 5d मध्ये 1 वाला 2 वाला आहे का पा, नाही आहे. आपली ट्रिक काय होती, एक पडा उनपे सीएम लड़का, ठीक आहे. मग त्यातला आहे का हा नाही, म्हणजे याच्या 5d मध्ये किती आहे मग 0. मग आता 86 2 88 आणि 10 98 झालं, काढलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजा मला एलआर चा काढायचा आहे, कोणाचा काढायचा आहे एलआर, तर लॉरेन्शियम शेवटचा किती आहे 103, अरे शेवटचा आहे म्हणजे 103. मग आता याच्यासाठी जर काढायचा आहे आर्यन 7s 6d आणि 5f, मग आता याचं जर काढायचं आहे तर हा पहिले तर पायाचा 5d मधल्या 1 चा आहे का, 5d मध्ये 6d मध्ये 1,
6D मध्ये 1 आहे. काय होती ट्रिक? एक पडा उन पे सीएम लडका, तर त्यातला लडकावाला हा आहे यल. ठीक आहे, तर हा आहे म्हणजे याच्या 6D मध्ये किती आहे? 1. 7S मध्ये किती असतात? 2. मग आता इथं किती येतील? 86. 86 2 88 89. 89 आणि 14 झालं का? अरे समजलं? काढता येईल ना आता सगळ्यांचं कॉन्फिगरेशन? अरे हे ट्रिक जर लक्षात ठेवली तर सगळ्याचं काढता येते. आता दुसरं, आता तुम्हाला दुसरी हे गोष्ट माहित पाहिजे की 5F मध्ये 0 असणारे 2 जण आहेत, बरोबर? 5F मध्ये 0 असणारे 2 जण, एक AC आणि दुसरा TH. आता 5F मध्ये 7 असणारे पण 2 जण असतील आणि 5F मध्ये 14 असणारे पण किती जण असतील? 2 जण. हे तुम्हाला माहित पाहिजे. मग आता 5F मध्ये 7 असणारे कोण कोण आहेत? 5F मध्ये 7 आहे पहा, हे दोन म्हणजे AM आणि CM. कोण आहेत? अमेरिसियम आणि कॅलिफोर्नियम आहे काय आहे तो? क्युरियम. सॉरी, कोण आहे? क्युरियम. ओके. नंतर एफ मध्ये 14 वाले 2 आहेत. हे पहा, हे शेवटचे 2 कोण आहे? NO LR. कोण आहे? NO आणि LR. राहील का लक्षात? अरे बाळांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीनं लक्षात ठेवा लागतात, तरच क्वेश्चन सॉल्व्ह होतील, है ना? हे तुम्हाला सगळं समराईज करून देऊ राहिलो. हे तुमचं काम आहे जे मी करून देऊ राहिलो, कारण हे डोकं तुम्हाला लावणं आहे ना. पण हे सगळं समराईज 0 एफ मध्ये 5F मध्ये 0 असणारे कोण आहेत? AC आणि TH. एफ मध्ये 7 असणारे AM CM. एफ मध्ये 14 असणारे NO LR, है ना? झालं. मग आता पुढे आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता यांची पण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे? मोस्ट स्टेबल कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे? +3. लॅन्थॅनॉइडची पण काय होती? +3. लॅन्थॅनॉइड +2 आणि +4 बी दाखवत काही जण. तसं हे +2 पासून +7 पर्यंत दाखवतात. आणि तुमचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्यात +2 to +8 लिहिलं आहे. हे कशात लिहिलं आहे? MH स्टेट बोर्ड. हे तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात लिहिलं आहे +2 पासून +8 पर्यंत. मी पण इतर ठिकाणी सर्च केलं तर +2 to +7 दाखवते. दोन्ही सांगून दिले मी तुम्हाला. ठीक आहे. नंतर म्हणजे हे +2 पासून +7 पर्यंत +8 पर्यंत दाखवतात. मग आता मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणते आहेत? मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट तर मोस्ट कॉमन हे इथं दाखवत. तशी तर +3 जास्ती दाखवतात ना, +3 कॉमन आहे. तर जसं बघा, हा बी 3 दाखवू राहिला. कोण आहे हा? AC. अजून कोण दाखवू राहिला? 3 हे सगळे दाखवू राहिले पुढचे. याच्यात फक्त कोण नाही दाखवू राहिला? NO. मग त्याच्यासोबत +6 दाखवणारा कोण आहे? हे पहा, +6 दाखवणारा कोण आहे? युरॅनियम. +6 दाखवणारा कोण आहे? युरॅनियम. +5 दाखवणारा कोण आहे? PaNP. हे थोडं ग्राफिकली रिप्रेझेंट केलं. +2 दाखवणारा बी आहे. +2 दाखवणारा कोण आहे? पहा, NO. तर लक्षात ठेवा ना, NO कोणता आहे? NO +2 वाला. U कोणता आहे? युरॅनियम +6 वाला. अरे हे जे वेगळं आहे ते लक्षात ठेवा. ओके. +2 वाला एक दिसू राहिला, +6 वाला एक दिसू राहिला. ओके. विच इज द लास्ट एलिमेंट इन द सिरीज ऑफ ऍक्टिनॉइड? ऍक्टिनॉइड सिरीज मध्ये शेवटचा एलिमेंट कोण आहे? लॉरेन्शियम. अरे माहिती आहे ना, शेवटचा एलिमेंट कोण आहे? लॉरेन्शियम. त्याचा ऍटॉमिक नंबर 103. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. LR चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. त्याचा ऍटॉमिक नंबर 103. ऍटॉमिक नंबर 103. इथं काय येणार? XC काय होतं? आर्यन होतं. XC नाही आहे. काय आहे? आर्यन आहे. आर्यन 7S 6D है ना, आणि 4F सॉरी 5F. बर, हुशार झाले बाबा. 5F. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन भरा. तर हा त्यातला आहे की ज्याच्यात D मध्ये 1 असते, S मध्ये 2 आणि F मध्ये 14. ऑल्सो राईट द पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट. कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला सांगा बरं? LR +3 दाखवेल ना रे. का +3 दाखवेल? आर्यन 7S 6D आणि 5F. आता हा +3 का दाखवेल? कारण 3 इलेक्ट्रॉन जर काढून टाकले, ठीक आहे, तर इथून 2, इथून 1 काढला, 3 काढले, इथं किती राहतील? 14. म्हणजे याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवेला? +3. कारण यानं जर 3 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 5F मध्ये किती राहतील? 14. समजलं का? नोबेलियम इज द ओनली ऍक्टिनॉइड विथ +2 ऑक्सिडेशन स्टेट. +2 वाला एकच आहे, NO नोबेलियम. मग आता असं का? कारण
NO चा ऍटोमिक नंबर रे, शेवटचा आहे तो, शेवटून दुसरा, म्हणजे 102 आहे की नाही. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्यन, नंतर 7s 6d आणि 5f. मग आता जर मला सांगा हा त्यातला आहे का ज्याच्या 5d मध्ये 1 आहेत? काय होती ट्रिक? एक पडा उन पे सियाम लडका, तर त्याच्यातला आहे का हा? नाही. म्हणजे याच्या 6d मध्ये किती आहेत? 0. 7s मध्ये 2 आणि हे किती आहेत? 86. 86 2 88. 88 14. तर आता मला सांगा जर यानं +2 दाखवली, जर NO न काय दाखवली +2, तर 2 इलेक्ट्रॉन लॉस करायला लागतील. कुठून? 7s मधून. आणि हे 2 जर यानं लॉस केले तर काय राहील? आर्यन 7s मध्ये 0, 6d मध्ये 0 आणि 5f मध्ये 14. आणि 5f मध्ये 14 आहे म्हणजे हा कम्प्लिटली फिल्ड आहे. तर हा +2 दाखवेल की नाही फक्त. ठीक आहे. तर आफ्टर लुजिंग 2 इलेक्ट्रॉन NO फ्रॉम NO2+ आयन विच इज स्टेबल ड्यू टू कम्प्लिटली फिल्ड 5f ऑर्बिटल, कारण याचा 5f कम्प्लिटली फिल्ड आहे. Such extra stability due to completely filled orbital is not acquired by any other actinoid in +2. तर दुसरा कोणताही ऍक्टिनॉइड घेतला तर त्याच्या +2 मध्ये तुम्हाला अशी स्टॅबिलिटी दिसेल का? नाही. म्हणून हा एकटा असा आहे की जो काय दाखवते? +2 दाखवते. atomic number of an element is 90. atomic number किती आहे? 90. Is this element diamagnetic or paramagnetic? आता atomic number 90 आहे म्हणजे तो थोरियम आहे. अरे ओळखा लागेल ना, ऍटोमिक नंबर 90 आहे म्हणजे थोरियम आहे. आणि जर तो थोरियम आहे तर थोरियम 90 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. आर्यन 7s काय होतं 6d आणि 5f. आता इलेक्ट्रॉन जर भरले तर हा एक्सेप्शन आहे. याच्या 6d मध्ये 2 आणि 5f मध्ये 0. मग हे 86 आणि हे 2 झाले का? 86 4 90. मग आता हा काय म्हणते? हा डायमॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे? तर इथं जर डी ऑर्बिटल बघितलं तर डी ऑर्बिटल किती असतात? 5. डी ऑर्बिटल 5. त्यात इलेक्ट्रॉन किती आहेत? इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. सिंगल सिंगल म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे कोण आहे हा? पॅरामॅग्नेटिक. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे कोण आहे हा? पॅरामॅग्नेटिक. समजलं? कोण आहे हा? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आता जसं लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन होतं तसं काय आहे? ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जासाल म्हणजे थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंत ऍटोमिक नंबर वाढत जाईल. आणि जसा जसा ऍटोमिक नंबर वाढेल साईज कमी 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 कमी, रेडियस कमी 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 होत जाईल. त्यालाच आपण काय म्हणणार? ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे द साइज ऑफ द ॲटम्स ऑर आयन्स ऑफ ऍक्टिनॉइड डिक्रीज रेग्युलरली अलॉंग द सिरीज विथ द इन्क्रीज इन ऍटोमिक नंबर फ्रॉम ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम. तिकडे तिकडे चाललो, ऍटोमिक नंबर वाढू राहिला, साईज कमी होऊ राहिली. धिस स्टेडी डिक्रीज इन द ऍटोमिक आयोनिक रेडाय विथ इन्क्रीज इन ऍटोमिक नंबर इज कॉल्ड ॲज ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हे जे हळूहळू साईज कमी होऊ राहिली यालाच आपण काय म्हणतो? ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आणि धिस इज ॲट्रिब्युटेड टू पुअर शिल्डिंग बाय एफ इलेक्ट्रॉन. कारण जे 5f आहे त्याची शिल्डिंग कशी आहे? पुअर. त्याचं प्रोटेक्शन पुअर आहे. त्यामुळे न्यूक्लियस काय करेल? इलेक्ट्रॉन शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल. म्हणून साईज काय होईल? कमी. तर एफ इलेक्ट्रॉनची शिल्डिंग कमी असते. विथ इन्क्रीज इन ॲटोमिक नंबर न्यूक्लिअर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे? इन्क्रीज होऊ राहिला ना. अरे न्यूक्लिअर चार्ज काय होऊ राहिला? इन्क्रीज होऊ राहिला. ॲज अ रिझल्ट होल 5f इलेक्ट्रॉन शेल कॉन्ट्रॅक्ट ऍट इच सक्सेसिव्ह एलिमेंट रिझल्टिंग इन ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता न्यूक्लियसची ताकद जर वाढली तर जे 5f सब सेल आहे त्याला तो काय करेल? खेचेल. म्हणजे ते सेल काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होईल. कॉन्ट्रॅक्ट जर झाली तर साईज काय होऊन जाणार? कमी होणार. ठीक आहे. म्हणजे त्याला म्हणतो आपण ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. मग आता प्रॉपर्टीज काय आहेत ऍक्टिनॉइडच्या? जास्त जर काही घाई असेल तुम्हाला आहे ना, खरंच बा गाडी आहे जा लागते, तुम्ही जाऊ शकता. ओके, जाऊ शकता. हा, प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड्स. कारण इथं मन लागून नाही राहिलं आणि तरी आपण बसू राहिलो, त्याच्यापेक्षा गेलं ते पूर्ण आहे की नाही? गेलेच चालतं. ऑनलाईन पाहून घ्या प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड्स. अरे ज्यांची गाडी आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, मला टॉपिक कंप्लीट करायचा आहे. ऑनलाईन पाहून घ्या बाकीचा. प्रॉपर्टीज काय आहेत ऍक्टिनॉइडच्या? सिमिलर टू लॅन्थॅनॉइड्स आहे ना. लॅन्थॅनॉइड सारखं दे अपियर सिल्वरी व्हाईट इन कलर. लॅन्थॅनॉइड बी काय होते? तू बस रे, जवळ्याला लागेल तेवढ्या गाड्या आहेत, बस चालला घरी तो. हा, सिल्वरी व्हाईट आहेत ते.
लॅन्थॅनॉइड्स बी काय होते, सिल्वरी व्हाईट, आणि ऍक्टिनॉइड्स बी काय आहेत, सिल्वरी व्हाईट. दे आर हायली रिॲक्टिव्ह रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, रिॲक्टिव्ह बी आहेत, पण लॅन्थॅनॉइड पेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे, आणि रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. दे एक्सपिरियन्सेस डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय फ्रॉम ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम. त्याला आपण ऍक्टिनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हटलं, सांगितलं मी. आणि त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +3, आणि एलिमेंट ऑफ फर्स्ट हाफ ऑफ द सिरीज युजली एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट. पहिल्या अर्ध्या सिरीज पर्यंत बघितलं ते हायर, जसं युरेनियम +6 दाखवते आहे ना, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. मग आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लॅन्थॅनॉइड आणि ऍक्टिनॉइडचा डिफरन्स. आता लॅन्थॅनॉइड बी माहित आहेत तुम्हाला, ऍक्टिनॉइड बी माहित झाले. दोघांचा डिफरन्स तुम्ही इझिली सांगू शकता की लॅन्थॅनॉइड जे आहेत यांचा लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन कुठे जाते, 4f ऑर्बिटल. शेवटचा इलेक्ट्रॉन यांचा 4f मध्ये गेला, यांचा शेवटचा कुठे जाते, 5f मध्ये. समजला पहिला पॉइंट. नंतर आता हे फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज आहे आणि हे सेकंड इनर ट्रान्झिशन. लयच भारी होतं आहे की नाही. हा फर्स्ट इनर ट्रान्झिशन आहे, हा सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज आहे. आणि हे पिरियड 6 चे आहेत आणि हे पिरियड 7 चे आहेत. अरे माहित आहे ना, लॅन्थॅनाइड पिरियड 6, ऍक्टिनाइड पिरियड 7. त्यानंतर यांची ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे, +2 +3 +4, पण कॉमन कोणती आहे, +3. +2 +4 सगळे दाखवत नाहीत. यांची कोणती आहे, +2 पासून +7 पर्यंत, आणि कॉमन कोणती आहे, +3. कॉमन कोणती आहे, +3. ठीक आहे, समजलं. ह्या यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत. नंतर यांची लॅन्थॅनॉइड्स हॅव लेस टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. कॉम्प्लेक्सेस म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर यांची कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करायची टेंडन्सी काय आहे, कमी आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करायची टेंडन्सी कमी आहे, यांची ग्रेटर टेंडन्सी आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करण्याचा स्वभाव यांचा जास्त आहे. ठीक आहे. हे कसे आहेत, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. हे कसे आहेत, ऑल आर रेडिओ ऍक्टिव्ह. याच्यात फक्त एकच सोडून द्या, प्रोमेथियम. बाकी सगळे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, आणि प्रोमेथियम काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. तिकडे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह. लॅन्थॅनॉइड डू नॉट फॉर्म ऑक्झो कॅटायन. ऑक्झो कॅटायन तयार करत नाहीत. ऑक्झो कॅटायन म्हणजे ऑक्सिजन आहे आणि कॅटायन आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ऑक्झो कॅटायन, ओके, हे तयार करत नाहीत. ऍक्टिनॉइड करतात, जसं युरेनियम तयार करते UO+, PuO+, NpO2+, म्हणजे हे ऑक्झो कॅटायन तयार करतात. कोण, ऍक्टिनॉइड. लॅन्थॅनॉइड ऑक्झो कॅटायन तयार करत नाहीत. आणि मोस्ट ऑफ द लॅन्थॅनाइड्स आर कलरलेस इन नेचर, है ना, कलरलेस है ना. हे कसे आहेत, कलरलेस आहेत, कलरलेस इन नेचर. आणि मोस्ट ऑफ द ऍक्टिनॉइड्स आर कलर्ड आयन्स, है ना. इकडे मोस्ट ऑफ द कलरलेस आहेत आणि इकडे मोस्ट ऑफ द कलर्ड आहेत. हा झाला दोघांमधला डिफरन्स. आता सिमिलॅरिटी काय आहे, दोघांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3. दोघांमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन f ऑर्बिटल मध्ये जाते. दोघांमध्ये पण आयोनिक रेडियस डिक्रीज विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. एकामध्ये लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन, एकामध्ये ऍक्टिनाइड, पण दोघांमध्ये पण रेडियस कमी होऊ राहिली, म्हणजे सिमिलॅरिटी आहे. नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑल द एलिमेंट इन बोथ सिरीज इज लो, कारण ते मेटल्स आहेत, मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. अँड आर सेट टू बी हायली रिॲक्टिव्ह. दोघंही रिॲक्टिव्ह आहेत, फक्त लॅन्थॅनॉइड जरासा जास्त रिॲक्टिव्ह आहे ऍक्टिनॉइड पेक्षा. आणि नायट्रेट्स, परक्लोरेट, सल्फेट, ऑल एलिमेंट्स आर सोल्युबल. यांचे नायट्रेट, सल्फेट, परक्लोरेट, जसं सेरियम सल्फेट CeSO4 ते बनवा लागेल, Ce2SO4/3 असं बरेल. चार्ज बी बॅलन्स करा लागतील ना, तर ते कसे आहेत, सोल्युबल आहेत. आणि जर हायड्रॉक्साईड, फ्लोराईड, कार्बोनेट घेतलेत ते इनसोल्युबल आहेत. ठीक आहे, सोल्युबल नाही आहेत. आता अप्लिकेशन काय आहेत ऍक्टिनॉइड्सचे, तर अप्लिकेशन काय आहेत ऍक्टिनॉइड्सचे, तर हाफ लाईफ ऑफ नॅचरल थोरियम युरेनियम आयसोटोप सो लॉंग सांगितलं होतं. यांचा हाफ लाईफ पिरियड खूप जास्त असते, म्हणून त्यांचा एव्हरीडे यूज आहे. ठीक आहे, आणि त्यांचं रेडिएशन निग्लिजिबल आहे. ओके, जसं आता TH ऑक्साईड, थोरियमचं ऑक्साईड आहे, TH अटी ब्रॅकेटमध्ये 4 आहे, म्हणजे त्याच्यावर चार्ज किती आहे, 4+, म्हणजे THO2. मग THO2 विथ 1% CeO2 यांना मिक्स केलं. ठीक आहे, तर यूज ॲज अ मेजर सोर्स ऑफ इंडोअर लाइटिंग बिफोर इनकॅन्डेसेंट लॅम्प केम इनटू द एक्झिस्टन्स.
म्हणजे इनकॅडेसंट लॅम्प म्हणजे फॉर एक्झाम्पल तो बजाजचा 60चा बल्ब माहित आहे तुम्हाला, त्याच्या आतमध्ये टंगस्टनची तार असते, ते लाईट यायच्या आधी आहे ना यांचा यूज केला जात होता. ठीक आहे, कशासाठी? इंडोर लाइटिंग म्हणजे घराच्या आतमधल्या लाइटिंगसाठी. बिकॉज दीज ऑक्साइड कन्वर्ट हीट एनर्जी फ्रॉम बर्निंग ऑफ नॅचरल गॅस इनटू इंटेन्स लाईट. म्हणजे नॅचरल गॅसला बर्न केलं तर त्याची जे हीट एनर्जी आहे त्याला कन्वर्ट करत हे कशामध्ये? इंटेन्स लाईट मध्ये. आणि इवन टुडे देअर इज अ ग्रेट डिमांड फॉर ऑफ दिस लाईट फॉर आउटडोअर कॅम्पेन. आताही त्याची डिमांड आहे, पण आता आउटडोअर मध्ये यूज करतात, घरामध्ये आपण सहसा ते यूज करत नाही. आणि त्यांचा यूज कुठे केला जाते? न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये. कशामध्ये यूज केला जाते? न्यूक्लिअर रिएक्टर्स. आता न्यूक्लिअर रिएक्टर्स काय असतात? जिथं न्यूक्लिअर रिएक्शन्स केल्या जातात. आणि त्या न्यूक्लिअर रिएक्शन्स म्हणजे ज्याच्यामध्ये काय होते? न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये प्रचंड प्रमाणात आहे ना एनर्जी रिलीज होते आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला यांचा यूज आहे. युरेनियम यूज इन न्यूक्लिअर रिएक्टर्स. न्यूक्लिअर रिएक्शन केल्या जातात. ओके. नंतर ट्रान्स युरेनियम एलिमेंट कशाला म्हणतात? ट्रान्स युरेनियम एलिमेंट म्हणजे युरेनियमच्या नंतरचे जे एलिमेंट आहेत. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 92. तर एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 92 त्यांना काय म्हणतात? ट्रान्स युरेनियम एलिमेंट. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 92 पेक्षा जास्त आहे त्यांना काय म्हणतो आपण? ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स. जसं फॉर एक्झाम्पल नेपच्युनियम, प्लुटोनियम. काही टेन्शन घ्यायचं नाही 92च्या पुढचे. मग आता 92च्या पुढचे तुम्हाला नाही काही तर लॉरेन्शियम तर पाठ आहे 103. त्याच्या आधी नोबेलियम 102. त्याच्या आधी मेंडेलिवियम 101. अरे बरोबर का? हा. तर ते जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत? ट्रान्स युरेनियम एलिमेंट. युरेनियमच्या नंतरचे. कारण यांना बनवण्यासाठी हे सगळे मॅनमेड आहेत, यांना बनवण्यासाठी युरेनियमचा वापर केलेला आहे म्हणून त्यांना ट्रान्स युरेनियम एलिमेंट म्हणतात. नंतर आहे पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट. पोस्ट ऍक्टिनॉइड म्हणजे पोस्ट म्हणजे नंतरचे. जसं प्रीपेड पोस्टपेड सांगितलं होतं मी. पोस्ट नंतरचे. कोणाच्या नंतरचे? ऍक्टिनॉइडच्या नंतरचे. आता ऍक्टिनॉइडच्या नंतरचे तर ऍक्टिनॉइड कुठपर्यंत आहेत? 103 पर्यंत. त्याच्यानंतरचे म्हणजे 104. आणि 104 येते कुठे? डी ब्लॉक मध्ये. म्हणजे हा डी ब्लॉक वाल्याविषयी बोलू राहिला तिकडे 104 आहे ना. पोस्ट ऍक्टिनॉइड म्हणजे कोणते? 104 पासून 118 पर्यंत. म्हणजे एलिमेंट फ्रॉम ॲटॉमिक नंबर 104 टू 118 त्यांना काय म्हणतात? पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट. त्यांना पोस्ट ऍक्टिनॉइड म्हणतात. आणि पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट दॅट आर नोन सो फार आर ट्रान्झिशन मेटल्स. अरे ते ट्रान्झिशन आहेत ना, ते तिकडे आहेत ना, डी ब्लॉक मध्ये आहेत ना, ते म्हणजे ट्रान्झिशन मेटल्स आहेत. they are included as post actinoid because similar to actinoid element they can be synthesized in the nuclear reactions. तर यांना सुद्धा न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये बनवल्या जाते. म्हणजे हे पण मॅनमेड आहेत. ओके. जसं रुदरफोर्डियम फॉर्म्स क्लोराइड RFCl4. आता हा रुदरफोर्डियम कुठं आहे? 104 ॲटॉमिक नंबर असते. हा डी ब्लॉक मध्ये आहे. तर सिमिलर टू झिर्कोनियम अँड हाफनियम इन +4 ऑक्सिडेशन स्टेट. झिर्कोनियम म्हणजे Zr, हाफनियम म्हणजे HF. तर हे कुठचे आहेत? हे वरचे. अरे त्यांच्या वर. अरे HF, ला, हफ्ता, यारी, जरा म्हणजे हे वरचे आहेत ना. म्हणजे पिरियड 6 पिरियड 5 चे. तर ते जसं +4 मध्ये कंपाऊंड तयार करतात तसा RF पण +4 मध्ये कंपाऊंड तयार करते RFCl4. आणि डबनियम रिसेंबल टू बोथ ग्रुप 5 ट्रान्झिशन मेटल निओबियम अँड ऍक्टिनॉइड प्रोटॅक्टियम. आता हा जो डबनियम आहे डबनियम हा कोणासारखा आहे? ग्रुप 5 मधला ट्रान्झिशन मेटल कोणता? निओबियम. आणि कोणता? ऍक्टिनॉइड कोणता? प्रोटॅक्टियम. ठीक आहे. यांच्यासोबत काही एवढे महत्वाचे पॉईंट नाही आहेत. महत्वाचे पॉईंट हे वरचे. ठीक आहे. पोस्ट ऍक्टिनॉइड कोणते आहेत? 104 पासून 118 पर्यंत. ठीक आहे. तर इथं ऍक्टिनॉइड्स आपलं संपलं. म्हणजे थेरॉटिकल पार्ट आपला इथं संपला.